नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपल्याला बोलायचे ते महायुतीबद्दल। गेले काही दिवस सातत्याने मी वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, सुरेश धस यांच्यामध्ये जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि जे काही संतोष देशमुखच्या हत्ये प्रकरणावरून राजकारण सुरू आहे त्याच्याबद्दल सातत्याने बोलतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद आपण दिला आहे। आता यथावकाश कदाचित उद्या देखील मी त्याच विषयावरती बोलेन, पण आज मला बोलायचं आहे ते महायुतीबद्दल। महायुतीमध्ये सगळं काही अलबेल आहे, सगळं छान चालू आहे, झकास चालू आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्र पळतोय असं जे बोललं जाते तसं प्रत्यक्षात काही नाही आहे। प्रत्यक्षामध्ये या सरकारच्या स्थापनेपासूनच गोंधळ सुरू आहे। मुळात सरकारची स्थापना निवडणुकीत विक्रमी यश मिळाल्यानंतर सरकारच्या स्थापनेस वेळ लागला। त्यानंतर कोणाला मंत्रिपद द्यायचं कोणाला द्यायचं नाही याच्यावरनं घोळ झाला, मतभेद झाले, हाणामाऱ्या झाल्या, कोणाला किती खाती द्यायची, कोणती खाती द्यायची याच्यावरून मतभेद झाले आणि ते उफाळून वर आले सातत्याने। आणि त्यानंतर पालकमंत्रीपदावरून वाद झाला। पालकमंत्रीपदावरून वाद इतका टोकाला गेला की एकनाथ शिंदे जे आता उपमुख्यमंत्री ते संतापून आपल्या गावी गेले। आता ते म्हणाले की माझ्याकडे कामं सुरू आहेत, वेगवेगळी शेतीची कामं सुरू आहेत, या ठिकाणी विकासाची कामं सुरू आहेत, त्यासाठी मी आलो। पण बरोबर ज्यावेळी महायुतीमध्ये गडबड गोंधळ होतो तेव्हाच ते अचानकपणे दरेगावाला का जातात, अचानकपणे त्यांची तब्येत कशी बिघडते, अचानकपणे त्यांचा घसा बसतो किंवा त्यांना एकूण अस्वस्थ वाटायला लागतं, हे कसं होतं? याचा अर्थ असा आहे की नक्कीच मतभेद आहेत आणि वारंवार ते प्रकटही झालेले आहेत। पण आमच्यामध्ये मात्र अलबेल सगळं आहे असं दाखवायचं आणि महाविकास आघाडीवरती टीका करायची ही महायुतीची पद्धत आहे। महायुतीमध्ये 3 नेत्यांमध्ये अत्यंत उत्तम समीकरण आहे असं सांगितलं जातं, पण निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं समीकरण चांगलं आहे असं अजिबात वाटलेलं नाही। दोघांची देहबोली, दोघांच्यामधले संभाषण, दोघांच्या भेटीगाठी याच्यावरून आपण सहजपणे अंदाज बांधू शकतो की अगोदरच्या काळामध्ये जेवढं त्यांच्यामध्ये जे चांगलं रिलेशनशिप होती, जेव्हा एकनाथ शिंदेनी बंड केलं आणि सत्ता पालट झाला आणि हा सत्ता पालट मी कसा घडवून आणला आणि एकनाथ शिंदेच्या मदतीने हे सगळं कसं केलं आणि मीच त्याचा मास्टर माइंड होतो हे सांगण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना जो आनंद होत होता, जे अभिमानाने सांगत होते ते मग पुढे तर म्हणायला लागले की मी 2 पक्ष फोडले, तो जो आनंद होता। आणि त्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आणि जे मुख्यमंत्री बनले ते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं जे नातं होतं ते मधुर होतं, पण त्यामध्ये मिठाचा खडा लवकरच पडला आणि त्यासाठी अनेक उदाहरणं सांगता येतील। लोकसभा असेल, विधानसभेच्या जागा वाटपावरून दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्रीपद पुन्हा निवडणुकीनंतर आम्हाला हवं आहे, किमान गृहमंत्रीपद तरी हवं आहे, या सगळ्यावरून दोघांमध्ये मतभेद झाले आणि आता दोघांमध्ये एक प्रकारचं नातं जे आहे ते पूर्वी इतकं निरोगी किंवा पूर्वी इतकं चांगलं राहिलं आहे असं बिलकुल नाही। आज एक बातमी आली की खाते वाटपावरून आपण पालकमंत्री पदावरून तर आपण बोलूच की पालकमंत्री पदावरून कसे मतभेद झालेले आहेत हे आपल्याला माहिती। अगदी रायगडमध्ये भरत गोगावले ज्यांना पालकमंत्रीपद हवंच होतं आणि ते मला मिळणारच आहे असं ते सातत्याने सांगत होते, त्या उलट ते आदिती तटकरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत त्यांना मिळालं। शिवसेना शिंदे सेनेचे महेंद्र थोरवे जे सातत्याने सुनील तटकरेंवरती तुटून पडतात, त्यांनी सांगितलं की आम्ही यांची घराणेशाही तटकरेंची मान्यच करणार नाही आणि सुनील तटकरे हे त्यांचं घराणे हे अतिशय वाईट पद्धतीने वागतं आणि त्यांची दादागिरी आहे ते आम्ही खपवून घेणार नाही, भले तुम्ही भाजपचा पालकमंत्री केला तरी चालेल पण आदिती तटकरे नको असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं। निवडणुकीच्या वेळीसुद्धा
ते उघडपणे, कारण हे गद्दार आहे, ते विश्वासघातकी आहे, त्यांनी खंजीर खुपसला शिवसेनेच्या पाठीत, आम्हाला मदत केली नाही, अशा अनेक आरोप महेंद्र थोरवे यांनी केले. हे झालं रायगडबद्दल. आणि त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा मतभेद उफाळून आले. आणि मग पालकमंत्री पदाबाबत जेव्हा शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, किंवा आशिष कुलकर्णी हे दोन म्हणजे महायुतीमधले जे भाजपचे आशिष कुलकर्णी आहे, ते भाजप आणि शिंदेसेना, भाजप आणि अजितदादा गट यांच्यात मध्यस्थाचं एक काम करतात, त्यांना फोन केला म्हणे एकनाथ शिंदेंनी. आणि कदाचित देवेंद्र फडणवीसांची थेट संभाषणही झालं असेल. त्यानंतर स्थगितीचा हुकूम निघाला. स्थगिती देण्यात आली पालकमंत्री पदाबाबत, दोन पालकमंत्री पदाबाबत, म्हणजे नाशिक आणि रायगड. एवढंच नाही तर गडचिरोलीबाबत, गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे घेतलेले. पण एकनाथ शिंदेंकडनं असं सांगण्यात आलं, असं युक्तिवाद करण्यात आला की मी मुख्यमंत्री होतो तेव्हा ते माझ्याकडे मुख्यमंत्रीकडे कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नको असं भाजप सांगत होता, आणि त्याप्रमाणे निर्णय झाला. मग आता तुम्ही तुमच्याकडे हिसकावून का घेतले ते पालकमंत्रीपद, असाही युक्तिवाद झाला. त्यामुळे खूप मतभेद आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना 3 पक्षांमध्ये एक समन्वय साधण्याचं काम फडणवीसांनी दिलं होतं, जाहीरपणे सांगितलं होतं. पण बावनकुळे यांना ते काम नीट पद्धतीने, ती जबाबदारी पार पाडता आली नाही. बावनकुळे हे 4थ्या क्रमांकाचे मंत्री आहेत आता, आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते म्हणाले काहीतरी 19-20 होतं, काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतात, काही होत नाहीत, असं सांगून ते या सगळ्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करत होते. पण तसं बिलकुल झालं नाही. मतभेद वारंवार समोर येतात. पालकमंत्रीपद हवं कशाला? कारण पालकमंत्री पद मिळालं की संपूर्ण जिल्ह्याची यंत्रणा, जिल्ह्याची एक प्रकारे मालकीच तुमच्याकडे येते. जिल्ह्यासाठी मी जिल्हा नियोजन समितीला जे सगळे फंड मिळतात करोडो रुपयांचे, ते फंड त्याचं वाटप करणं हे पालकमंत्र्याच्या हातात असतं. तलाठी, तहसीलदार, महसुली यंत्रणा असेल, पोलिसी यंत्रणा असेल, कलेक्टर, सगळे त्याच्या ताब्यात असतात. सगळी महत्त्वाची कंत्राटं, जे उद्योगधंदे जिल्ह्यामध्ये येतात, त्यामध्ये जे काही आर्थिक व्यवहार होतात, हे सगळे पालकमंत्र्याच्या इशाऱ्यानुसार ते सगळे आर्थिक व्यवहार चालतात. हे उघड पद्धतीने चालतं. पूर्वीच्या काळात हे घडत होतं, अगदी काँग्रेस लोकशाही आघाडीच्या सरकारच्या काळात, महाविकास आघाडीच्या काळात, आणि आत्ताही. आणि त्यामुळे पालकमंत्री पदावरती प्रत्येकाचा डोळा असतो. कारण अक्षरशः हे लोण्याचं मोठंच्या मोठं पात्र असतं, मलई असते ती पालकमंत्रीपद. पालकमंत्र्याच्या हातात 5ही बोटं त्याची तुपात असतात. म्हणून पालकमंत्रीपद हवं असतं. तो मालकच असतो, मी म्हटलं ना, जिल्ह्याचा. आता गोष्ट अशी आहे की पालकमंत्री पदावरनं ही सगळी चर्चा सुरू असताना त्याची दिशा उदय सामंतांकडे कशी वळली. आज सकाळी विजय वडेट्टीवार, जे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार, त्यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदे जेव्हा रुसले होते, म्हणजे जेव्हा आत्ता विधानसभा निवडणुकांत सत्ता स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदे जेव्हा रुसले होते, मग तुम्हाला माहिती आहे की त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शिवसेनेतच उदय होणार होता. म्हणजे तेव्हाच शिवसेनेमध्ये उठाव होणार होता. एकनाथ शिंदेंच्याच भाषेत शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, त्याला ते उठाव म्हणतात. आता शिंदेंनाच त्या उठावाचा प्रत्यय येणार आहे, आणि ते उदय सामंत हा तो उठाव करणार आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं. म्हणजे राजकीय भूकंप होणार आहे. त्यानंतर संजय राऊत म्हणाले की संजय राऊत की त्यांनी असं सांगितलं की उदय सामंत यांच्याबरोबर 20 आमदार आहेत. सरकार स्थापन करत असताना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते, तेव्हाच हा उदय होणार होता, असं संजय राऊत म्हणाले. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची राहिली. म्हणजे एकनाथ शिंदेने ताबडतोब हालचाली केल्या आणि उदय सामंतांच्या जे काही मूव्ज होत्या त्या काउंटर केल्या, असा आरोप संजय राऊत यांनी केला. आता त्याच्यावरती एकनाथ शिंदे काय म्हणण्यापूर्वी मी सांगतो की उदय सामंत जे काय म्हणाले त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की उदय सामंत हे अशा प्रकारचं
बंड तेव्हाच करणार होते जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते की मी जाणारच नाही मंत्रिमंडळात, मी सरकारमध्ये जाणार नाही, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे. त्यावेळी भाजपच्या काही लोकांना असं वाटत होतं की उदय सामंतांच्यांना बरोबर घ्यावं आणि एकनाथ शिंदेंची आता गरज संपली, गरज सर्व वैद्य मरो, त्या पद्धतीने त्यांना बाजूला करायचं आणि उदय सामंतांच्या बरोबर जो काही पक्ष येईल, कारण एकदा सत्तेतच जायचं असेल तर सगळे आमदार मग शिंदेंना बाय बाय टाटा करून इकडे येतील. कारण जे उद्धव ठाकरेंना ज्यांनी दगा दिला ते आमदार उद्या उदय सामंतांबरोबर जातील, कारण त्यांच्याबरोबर जाऊन जर सत्ता मिळणार असेल तर त्यांच्याबरोबर गेले असते ते. पण एकनाथ शिंदे यांनी काहीतरी काउंटर मूव्स त्यावेळी केल्या असं बोललं तेव्हाही जात होतं. आता मी तुम्हाला सांगतो उदय सामंतांनी काय खुलासा केला की शिंदे आणि माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत. अतिशय गोड बोल्या माणूस आहे, अतिशय गोड बोलतो, सौम्य पद्धतीने बोलतो, अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत भाषा असते उदय सामंतांची. अशी जेव्हा एखाद्याची भाषा असते गोड गोड गोड, तेव्हा समजावं की धोका आहे. हा माणूस केव्हाही धोका देऊ शकतो. बघा, जो शिवसेनेचा स्वभाव काय आहे, शिवसेनेचा स्वभाव आक्रमक असतो, फटकळ असतो. पालकमंत्री पदावरनं जो वाद सुरू होता की शिवसेनेला पालकमंत्रीपद अमुक पाहिजे, अमुक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे. भरत गोगावले हे कसे हाडाचे शिवसैनिक आहेत, ते थेटपणे म्हणाले की आम्हाला हे हवंच आहे. महेंद्र थोरवे म्हणाले की आम्ही हे खपूनच घेणार नाही. ही शिवसेना आहे, ही शिवसेनेच्या नेत्यांची अशा प्रकारची भाषा असते. पण उदय सामंत हे मूळ शिवसैनिक नाही आहे, ते राष्ट्रवादीमधनं आले. राष्ट्रवादी म्हणजे अगदी कॉलेजच्या काळातच ते जेव्हा राजकारणात उतरले तेव्हा त्यांना राष्ट्रवादीने घेतलं आणि आधी युवक काँग्रेसचे युवक विभागाचे ते अध्यक्ष होते. मग मंत्रिपद मिळालं लगेच त्यांना. तरुण वयात मंत्रिपद मिळालं शरद पवारांमुळे मिळालं. शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्या ते जवळ गेले आणि संधी मिळताच तिकडनं टुणकन उडी मारली आणि ते शिवसेनेमध्ये गेले. शिवसेनेत जाऊन मग उद्धव ठाकरेंच्या जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. मग तिथे त्यांना उद्योगमंत्रीपद मिळालं. फडणवीसांची त्यांनी चांगलं संधान जुळवलं. डावोसला गेले, फडणवीसांबरोबर गेले, नंतर यांच्याबरोबर गेले, आपल्या शिंदे साहेबांबरोबर गेले आणि आता ते परत डावोसलाच गेलेले आहेत फडणवीसांबरोबर. फडणवीसांशी थेट संबंध आणि अत्यंत चांगले संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले उदय सामंत. यापूर्वीच्या काळात शरद पवारांनी अजितदादांशी संबंध चांगले होते, उद्धव ठाकरेंशी सुद्धा चांगले संबंध प्रस्थापित केले होते. पण असा माणूस केव्हाही दगा देऊ शकतो, जसा त्यांनी दगा राष्ट्रवादीला दिला, उद्धव ठाकरेंनी दिला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदेबरोबर जे आमदार गेले पहिल्यांदा त्यामध्ये नव्हते. हे शेवटच्या फळीत थेट सुरतच्या वाटेने हे थेट गुवाहाटीला गेले. तोपर्यंत ते दोन्ही डोगरीवरती पाय ठेवून होते की काय हे यशस्वी होते की नाही, हा ते हिशोब करत होते. आणि सांगितलं काय त्यांनी की मी दोघांमध्ये एक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होतो, मन वळवण्याचा प्रयत्न करत होतो उद्धवजींचं, असं करून ते तिकडे गेले. असा हा माणूस आहे उदय सामंत. मुंबईमध्ये सामंत लोणी म्हणून प्रसिद्ध आहे. आता हे उदय सामंत हे असंच लोणी लावल्याबद्दल प्रसिद्ध आहे. स्पष्टपणे सांगायचं, ते म्हणाले की मी आणि एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आम्ही सगळे मोठे झालो. वडेट्टीवारांना म्हणाले की तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला. शिंदे आणि मागा यांच्यात तुम्ही वेगळं करण्याचं षडयंत्र तुम्ही करू नका असं ते म्हणाले. आणि मी राजकीय मूल्य पाळतो वगैरे वगैरे ते म्हणाले. आणि असं षडयंत्र माझ्यात आणि शिंदेमध्ये एक प्रकारे दुफळी माजवण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो योग्य नाही असं हे गृहस्थ म्हणाले. कोण म्हणाले? उदय सामंत. आता उदय सामंत हे जर म्हणाले असं, तर पहिली गोष्ट म्हणजे उदय सामंत हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले नाही. त्यांचे वडील कष्टाने यशस्वी कंत्राटदार झाले. त्यांचे वडील तेव्हापासून त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे पैसा होता, एस्टॅब्लिश झाले होते ते. मग तसे तर सगळेच सर्वसामान्य कुटुंबातून येतात. असे कोण सोन्याचा चमचा घेऊन थोडेच लोक येतात. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातून वगैरे काही आलेले नाही आहे. आणि आज त्यांच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आणि मालमत्ता आहे. कारण उदय सामंत हे कंत्राटदार आहेत, त्यांचे बंधू किरण सामंत हे कंत्राटदार आहेत. आता हे मंत्री झाल्यानंतर सगळे तिकडचा जो काय व्यवहार आहेत
ते सांभाळतात. आणि आता रत्नागिरीमध्ये रस्त्याची बाकीची कंत्राटं घ्यायची आणि शिवाय आता त्यांचा पसारा, कारण हे आहेत मुळात वेंगुर्ल्याचे, पण आता रत्नागिरी जिल्ह्याचेच ते प्रतिनिधित्व करतात आणि तिथे पालकमंत्रीसुद्धा आहेत. पालकमंत्री झाल्यावरती, अगोदर पालकमंत्री होतेच यापूर्वीसुद्धा उदय सामंत, आता पुन्हा पालकमंत्री झाल्यानंतर त्यांना त्यांच्याकडे प्रचंड एकूण ताकद येणार आहे, आर्थिक ताकद होती आणि आणखीन वाढणार आहे, त्यांचं साम्राज्य वाढणार आहे. कारण कोकणामध्ये जे नवे प्रकल्प येतील, मग तो नाणारसारखा प्रकल्प असेल किंवा अन्य वेगवेगळे उद्योगधंदे येतील, ते आणण्यामध्ये आणि आपल्याला माहिती आहे की एखादा प्रकल्प आला की कशा प्रकारे व्यवहार होतात हे आपल्याला माहिती आहे. नाणारच्या किंवा नाणार बासू जी रिफायनरी आहे त्याच्या विरोधात बातमी देणारा शशिकांत वाळसे हा जो पत्रकार होता ज्याची हत्या झाली, त्यावरती मी एक व्हिडिओ केला होता. अतिशय दुर्दैवी घटना होती ती, कोर्टात केस चालू आहे. त्याचा मास्टर माइंड कोण होता याचा आपण विचार करा, कारण या प्रकल्पामध्ये कोणाचे हितसंबंध आहेत हे लक्षात घ्या आणि त्याच्यावरनं कल्पना करा कोण मास्टर माइंड याच्यातला असू शकतो. आणि असे प्रकल्प आल्यानंतर कोणाचे हितसंबंध त्याच्यामध्ये गुंतलेले असतात, त्या ठिकाणचा मुख्य नेता कोण आहे, त्या ठिकाणचा मंत्री कोण आहे, हे लक्षात घेऊन आपण याचा विचार करा की नेमके कशा प्रकारचे ही एक प्रकारची दादागिरी किंवा दहशत, आर्थिक दहशत आहे. आणि जेव्हा आर्थिक तुमचे साम्राज्य मोठं असतं तेव्हा नेता म्हणून तुमची ताकद वाढत असते. आज तुम्ही नारायण राणे बघा, एकनाथ शिंदे बघा, अजितदादा बघा किंवा उदय सामंत बघा, ज्यांच्याकडे आर्थिक ताकद आहे ना, आणि शिवाय महत्त्वाकांक्षा आहे. आर्थिक ताकदीबरोबर महत्त्वाकांक्षा येतेच, कारण हे कंत्राटं आपल्याला अधिक मिळाली पाहिजे, सगळी प्रचंड पैसा आपल्याकडे असला पाहिजे. हे कोणाला वाटतं? ज्याच्या मनात महत्त्वाकांक्षा आहे, आणखीन मोठं व्हायचं, आणखीन पैसा हवा. आणि हे जर साम्राज्य वाढवायचं असेल तर त्यासाठी राजकीय ताकद असेल. मग उद्या मला उपमुख्यमंत्रीपद मिळालं, एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नसतं तर ते मला पाहिजे असं उदय सामंतांच्या मनात तेव्हा आलं असावं, असं बोललं जात होतं. आजही 20 आमदार जर उदय सामंतांच्या मागे असतील तर त्या 20 आमदारांच्या मदतीच्या बळावर ते उठाव करू शकतात. अशा प्रकारचं वक्तव्य जे संजय राऊतांनी केले त्याला काही आधार आहे नक्की. कारण राजकारणामध्ये अगोदर अशी पदचिन्ह दिसतात, पाऊलखुणा दिसतात आणि मग एकदम आपल्या लक्षात आले असं कसं झालं. एकनाथ शिंदेंचं बंड जेव्हा झालं तेव्हा त्याच्या अगोदर काय घटना घडत होत्या, एकनाथ शिंदे कसे वागत होते याचा जर सुगावा काही जणांना लागला होता आणि त्यावेळी अंदाज व्यक्त केले जात होते. एकनाथ शिंदे जेव्हा विरोधी पक्षनेते होते आधी, मग लगेच सरकारमध्ये सामील झाल्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अगदी जवळ केलं. आणि एकनाथ शिंदे म्हणजे समृद्धी महामार्ग जो होता त्याला अगोदर शिवसेनेचा म्हणजे एकसंध शिवसेनेचा विरोध होता त्याला, पण शिंदेंना त्या समृद्धी महामार्गामध्ये खूप रस होता. हा रस का होता हे आपण कल्पना करू शकतो. आणि त्यानंतर समृद्धी कोणाची वाढली हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांच्या मनात एक आकांक्षा होती. आणि जेव्हा सरकारमध्ये जायलाच पाहिजे आपण, यासाठी सुद्धा त्यांनी आपल्याबरोबर काही आमदार घेऊन एक प्रकारे मातोश्रीवरती मोर्चा नेलेला होता शिंदेने. तेव्हापासूनच हा माणूस अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे असं म्हटलं जात होतं. काही जणांना आमच्यासारख्यांना याची कल्पना होती. त्याचप्रमाणे उदय सामंत हे अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे उद्या काहीही होऊ शकतं. आता हे आज आरोप संजय राऊत वडेट्टीवारांनी केल्यानंतर लगेच काउंटर नॅरेटिव्ह करण्यासाठी म्हणून राहुल शेवाळेंना पत्रकार परिषद घेऊन सांगायला लावलं की काँग्रेसचे अमुक आमदार 10 आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 15 आमदार आमच्याबरोबर येणार आहेत असं त्यांनी सांगितलं की आता 23 जानेवारीला असा हेच पक्ष खाली होणार आहेत. राहुल शेवाळेंनी असा आरोप केला. पण राहुल शेवाळे यांची विश्वासार्हता शून्य आहे. राहुल शेवाळे यांची प्रतिमा अत्यंत खराब आहे. त्यामुळे राहुल शेवाळे हे मातोश्रीबद्दल अत्यंत सूड भावना असलेले नेते आहेत.
त्यांचा उपयोग करून ताबडतोब पत्रकार परिषद कोणी घ्यायला लावली असावी की उदय सामंत यांनी हे काउंटर नॅरेटिव्ह म्हणजे उदय सामंत यांना असं वाटत असेल की माझ्या नावाची चर्चा होते, माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, मग आपण एक दुसरा आरोप आपल्याच नेत्यांमार्फत करायला भाग पाडावा म्हणून राहुल शेवाळेंना पत्रकार परिषद ताबडतोब घ्यायला सांगण्यात आली. आणि हे उदय सामंतांनी केलं असू शकतं, काही नाकारण्याचं कारण केलं असू शकतं असा माझा अंदाज आहे. आदित्य ठाकरेंनी म्हटलं की भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री कोण होणार, कोणता बंगला कोणाला मिळणार यावरून भांडणं सुरू झाली असतील तर जनतेने काय समजायचं असं आदित्य ठाकरे म्हणाले. आणि हा हावरटपणा आहे असं ते म्हणाले. हा हावरटपणा आहे आणि हाच हावरटपणा हा जो आहे, आपण हावरटपणा हा शब्द घेतला तर हाच हावरटपणा आज उदय सामंत हे करतायत का हा प्रश्न आहे. याबद्दलची चर्चा सुरू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता बघा की बावनकुळेंचं आपण बघितलं की बावनकुळेंनी या मतभेदांवरती पालकमंत्री पदावरून मतभेदांवरती पांगून टाकण्याचा प्रयत्न केला किंवा काही फारसा काही प्रश्न नाही, आम्ही प्रश्न सोडू होतो असं ते म्हणाले. पण गुलाबराव पाटील यांनी तिखटपणे प्रतिक्रिया व्यक्त केली की आम्हाला ते पालकमंत्री आमचा म्हणजे नाशिक आणि हे मिळालंच पाहिजे होतं आम्हाला रायगड असं ते थेटपणे म्हणाले, अत्यंत आक्रमक शब्दामध्ये म्हणाले. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण गेल्या काही दिवसामध्ये भाजपचं काय चाललंय बघा. शिंदे सेनेतले जे काही मंत्री होते, जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्री होते, त्यांच्यावरच भाजपच्या गोटातनं त्यांच्या फायली बाहेर काढल्या जात होत्या, बातम्या येत होत्या, त्यांचा भ्रष्टाचार एकापाठोपाठ एक बाहेर येत होता. आता त्यांचाच भ्रष्टाचार म्हणजे त्यांचा भ्रष्टाचार बिलकुलच समर्थनीय नव्हता आणि तो बाहेर येणं आवश्यक होतं. पण फक्त शिंदे सेनेमधल्या काही नेत्यांना, संजय राठोड घ्या तुम्ही, अगदी तानाजी सावंत घ्या, अशा अनेक मंत्र्यांवरचा भ्रष्टाचाराचे आरोप जे होते ते बाहेर येत होते. या मंत्र्यांना काढून टाका मंत्रिमंडळातनं, एकनाथ शिंदेने काढावं असा भाजपचा दबाव असल्याच्या बातम्या सुद्धा त्यावेळी येत होत्या. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर बघा सिडकोमधनं संजय शिरसाट जे आता मंत्री आहेत त्यांची हकालपट्टी झाली त्याच्यात. आणि संजय शिरसाट यांच्या विरोधातल्या अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. हे शिंदे सेनेचे मंत्री. दुसरे मंत्री गोगावले ते एसटीमध्ये गाड्या कंत्राट भाडेतत्वावरती घेतात, त्यामध्ये मोठा घोटाळा होण्याचा संभव होता आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सगळं त्याला स्थगिती दिली. ही बातमी आली. तिसरी बातमी आली म्हणजे भरत गोगावलेंकडे एस टी महामंडळ आहे. तिसरी बातमी आली की तानाजी सावंत त्यांनी ज्या बदल्या केल्या होत्या आरोग्यमंत्री असताना, आणि आरोग्यमंत्री असताना त्यांनी अनेक गैरव्यवहार केल्याचे आरोप झाले, त्या सगळ्या बदल्यांना देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली. एवढंच नाही, ते एकनाथ शिंदेंचा जो ठाण्यामध्ये जो एक पोस्टल रोड जो आहे त्याच्या टेंडरच्या संदर्भात त्याबाबत सुद्धा एकदम चर्चा सुरू झाली. म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बाबत सुद्धा काही व्यवहारांबाबत चर्चा सुरू झाली आणि हळूहळू एकनाथ शिंदेंच्या विरोधात त्यांनी जे काही निर्णय घेतले असतील वादग्रस्त ते सुद्धा हळूहळू पुढे येतील. हे भारतीय जनता पक्षच करतं आहे. भाजप कोणाच्या फायली काढायच्या कोणाच्या नाही हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, गृहखातं त्यांच्या हातात आहे. भाजपच्या कुठल्याही मंत्र्याच्या किंवा नेत्याच्या का फायली येत नाहीत अशा बाहेर किंवा त्यांची प्रकरणं, अजितदादांच्या मंत्र्यांची फारशी प्रकरणं काय येत नाहीत बाहेर. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा त्यांना परफेक्ट किंवा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे अशी शंका यावी अशी ही परिस्थिती आहे. आता उदय सामंत जे म्हणाले, उदय सामंत काय म्हणाले की मी सर्वसामान्यांचा नेता आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले, तसंच उदय सामंत म्हणतात. आणि ते म्हणाले की मी शिंदेसोबतच होतो यापूर्वी, शिंदेंचा मी कसा एकनिष्ठ आहे असं सांगण्याचा ते प्रयत्न करतात. दावोसून त्यांनी व्हिडिओ पाठवला आणि आपली बाजू मांडली. आणि गरज पडली उद्या मी शिंदेसोबतच राहणार, शिंदेंनी मला उद्योगमंत्रीपद दिलं, शिंदेंनी मला महत्त्व दिलं, हे मी विसरणार नाही असं उदय सामंत म्हणाले. त्यांच्या या गोड गोड भाषेमुळे कोणाचंही समाधान होणार नाही. याचं कारण असं आहे की जे नेते अत्यंत आकांक्षेने पछाडलेले असतात
ते योग्य वेळी आपल्याला काही मिळेल, आपण आता धीम्या गतीने जाऊ असं मानत नाही. त्यांना सगळं पटकन हवं असतं. सगळी सत्ता माझ्या हातात कधी येते याची ते वाट बघत असतात. आणि उदय सामंत यांची प्रतिमा कोकणातली असं आहे की तो व्यावसायिक राजकारणी आहे. कुटील राजकारणी तर आहेच, पण व्यावसायिक राजकारणी आहे. कोकणामधल्या मीडियाला सुद्धा आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न ते कसा करतात आणि जे मीडियातले लोक विरोध करतात त्यांचं तिथे काय होतं हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे असा माणूस जो आहे तो आज ना उद्या काहीही करामती करू शकतो. एकनाथ शिंदेंना दगा देऊ शकतो, एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो, एकनाथ शिंदेंचा विश्वासघात करू शकतो. आणि त्यावेळी ते सांगतील की हे सगळं चाललं आहे ते महाराष्ट्र थांबू नये म्हणून चाललेलं आहे, महाराष्ट्र धावावा म्हणून चाललेलं आहे असंही ते सांगतील. देवेंद्र फडणवीस किंवा भाजप ज्या पद्धतीने इशारे करेल त्या पद्धतीने उदय सामंत वागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण त्यांना आता मंत्रिपद भोगलं आहे त्यांनी. आता पवारांच्या मंत्रिमंडळात होते, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात ते होते. उद्योग खातं त्यांनी सांभाळलेलं आहे. अनेक महत्त्वाच्या भूमिका पक्षात महायुतीत त्यांनी निभावलेल्या आहेत. अनेकदा काही महत्त्वाच्या चर्चांच्या वेळी किंवा अडचणीच्या वेळी त्यांना एक महत्त्वाची भूमिका देण्यात आली होती शिंदे सेनेतर्फे. आता मला याच्या पुढे जायचं आहे. उद्योगमंत्री मी होतो, आता आहे, पालकमंत्री होतो आहे, याच्या पुढे काय? आता मला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यानंतर मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि जर मला मोठी आकांक्षा ठेवायची असेल तर शिंदे सेनेत याच काय म्हणतात एवढ्याच मर्यादेमध्ये मला राहायचं नाही. याचं कारण 2029मध्ये 100% भाजप हा नारा अमित शहांनी दिलेला आहे. अशा वेळी मग शिंदे सेनेत राहून काय उपयोग होणार? शिंदे सेनेचाच अख्खा कार्यक्रम जर भाजपने केला, त्यांना कमी करण्याचा प्रयत्न केला, त्यांची ताकद कमी करायची असा प्रयत्न जर केला तर त्यापेक्षा आपण आपला कंपू घेऊन उठाव केला शिंदे सेनेमध्ये आणि भाजपमध्ये आपण सामील झालो. हळूहळू भाजपच्या जवळ गेलो आणि मग सामील झालो तर काय असा प्रश्न कदाचित त्यांच्या मनात आला असू शकेल. पालकमंत्री पदावरनं हा जो वाद सुरू झालेला आहे त्यामध्ये अनेक अशा गोष्टी दडलेल्या आहेत. अजितदादा पवार म्हणाले की पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आता बघा, पुण्यामध्ये पालकमंत्रीपद भाजपला नाही मिळालं, ते अजितदादांनी मिळालं. बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांना. हा काय प्रकार आहे? मग मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा तो हक्क आहे, पण मुख्यमंत्र्यांशी अजितदादांची जास्त सलगी आहे. अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांची मध्ये एक प्रकारचं मैत्र आहे आता. आणि ते मैत्र भावनिक मैत्र वगैरे काही नाही, व्यावहारिक मैत्रीचे आहे. अजितदादांना माहिती आहे की उद्या काहीही प्रसंग आला तर उद्या आपल्याला संधी मिळू शकते. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांची आपलं समीकरण चांगलं असलं पाहिजे. त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं समर्थन केलं की सगळे अधिकार त्यांना आहे असं ते म्हणाले. पण आपल्याला जे हवं ते मात्र त्यांनी सगळं घेतलेलं आहे, त्यांचं समाधान झालेलं आहे. अजितदादांचं सर्व समाधान हे कसं काय केलं भाजपने आणि एकनाथ शिंदेंचं समाधान का नाही केलं? मग एकनाथ शिंदेंच्या ज्या मागण्या होत्या, एकनाथ शिंदे म्हणाले की गोगावले म्हणतात त्यात चूक काय की त्यांनी अनेक वर्षाचं काम केलं आहे, त्यांना वाटणं स्वाभाविक आहे पालकमंत्रीपद आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्रजी आणि भाजपवरती टीका केलेली आहे, पण अजितदादा टीका करत नाही. उदय सामंत देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल पालकमंत्री पदावरनं तीव्र स्टेटमेंट, आक्रमक स्टेटमेंट करत नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यावरून उदय सामंत यांचे एकूण चाली काय आहेत, त्यांच्या मनात काय आहेत याचा आपण अंदाज बांधू शकतो.
आता जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात प्रत्यक्ष उठाव झाला तर त्यांच्या लक्षात येईल की आपण उठाव केल्यामुळे उद्धव ठाकरेंना किती त्रास झाला असेल, त्यांची मनाची स्थिती काय झाली असेल हे त्यांना लक्षात येईल. खंजीर खुपसणे म्हणजे काय हे त्यांना माहिती असेल. उदय सामंत म्हणू शकतात की मी हे शरद पवारांकडनं शिकलो कारण त्यांनी खंजीर खुपसला. शरद पवारांचे इतर गुण घ्यायचे नाहीत पण ही गोष्ट घ्यायची. आता तो खंजीर होता का त्यावेळेची ती एक योग्य मूव होती हा विषय आत्ता मला बोलायचं नाही, त्याबद्दल कधीतरी परत बोलीन. पण आत्ता मात्र शिंदे सेनेतच उठाव होण्याची शक्यता आज ना उद्या नाकारता येत नाही. राजकारण सतत बदलत असतं आणि त्यामुळे हा उदय सामंत यांचा उदय कधी होतोय ते आपण बघायचं. त्यांना कधी एकदा आपला मोठा उदय होतोय असं वाटतं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, उदयाचली मित्र आला, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठी उठी वनमाळी, उदयाचली मित्र आला. या उदयाचा मित्र आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. आता बघूया आगामी काळात काय होतं ते. तुर्तास इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद.